आज माघ कृष्ण द्वादशी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेवर अखेर अपेक्षेनुसार भगवा, शिवसेनेला सर्वाधिक जागा, सलग 7व्यांदा निवडणूक लढवणाऱ्या विलास सामंत यांचा नवख्या सुनेश जोशींकडून पराभव आणि ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या विविध पक्षातील नेते मंडळींच्या बहुतांश नातेवाईकांना मतदारांनी स्वीकारलं। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिका निवडणुकीत सलग 7व्यांदा निवडणूक लढवणाऱ्या विलास सामंत यांना अखेर नवख्या उमेदवाराकडून पराभवाला सामोरं जावं लागलंय। ठाणे महापालिका स्थापन झाल्यापासून शिवसेनेतर्फे विलास सामंत सलग 6 वेळा या प्रभागातून निवडून आले होते। त्यामुळे यंदा या प्रभागाचा काय निकाल लागणार याकडे राजकीय भाष्यकारांचं लक्ष लागून राहिलं होतं। प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक लढवत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सुनेश जोशी यांनी त्यांचा पराभव केला। सुनेश जोशी हे तसे राजकारणात सामंत यांच्या मानाने बरेच नवखे होते। त्यातच या प्रभागात इच्छुक असलेल्यांच्या नाराजीचं वातावरण यामुळे सुनेश जोशी यांना त्याचा फटका बसू शकतो अशी चर्चा होती। मात्र सगळ्यावर मात करत सुनेश जोशी यांनी शिवसेनेच्या विलास सामंत यांचा पराभव करून जायंट किलरचा मान मिळवला आहे। भारत सहकारी बँकेमध्ये काम करणारे सुनेश जोशी हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत। ठाणे महापालिकेत नातेवाईकांना उमेदवारी देण्यावरून बरीच टीका झाली होती। मात्र मतदारांनी काही प्रमाणात नातेवाईकांना स्वीकारलं असल्याचं दिसत आहे। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे हे निवडून आले आहेत। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक आणि मुलगा पूर्वेश सरनाईकही निवडून आले आहेत। विशेष म्हणजे परीक्षा सरनाईक यांनी सलग 6 वेळा विजयी होणाऱ्या सुधाकर चव्हाण यांचा पराभव केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भोईर कुटुंबियांनाही मतदारांनी स्वीकारलं असून भोईर यांचं पूर्ण पॅनल निवडून आलंय। संजय भोईर, उषा भोईर आणि स्वतः देवराम भोईर असे तिघेही निवडून आले आहेत। खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे विजयी झाल्या आहेत, तर विचारे यांचा पुतण्या मंदार विचारे यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागले। शिवसेनेचे आणखी एक आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक याही विजयी झाल्या आहेत। त्यांचंही पूर्ण पॅनल निवडून आलं आहे। एकंदरीत पाहता बहुतांश नातेवाईक मंडळींना मतदारांनी स्वीकारलं असून अपवादात्मक परिस्थितीतच नातेवाईकांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचं एकूण निकाल पाहता दिसतंय। मतमोजणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा महाराष्ट्रात प्रथमच वापरल्याचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेची मतमोजणी ही मुंबई महापालिकेच्या तुलनेत बरीच धीम्या गतीनं झाली। मुंबई महापालिकेत 162 प्रभाग आहेत, तर ठाणे महापालिकेत 131 प्रभाग आहेत। असं असताना मुंबई महापालिकेचे संपूर्ण निकाल हाती आले तरीही ठाणे महापालिकेचे निकाल मात्र 5:30 वाजेपर्यंत तरी हाती आले नव्हते। काही प्रभागांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांनी दगा दिल्यामुळे मतमोजणी संथ गतीनं झाल्याचं सांगितलं जातं। ठाणे महापालिकेच्या 131 प्रभागांची मतमोजणी ही 12 ठिकाणी झाली। तुलनेनं मागास असलेल्या भागातील मतमोजणीचे निकाल त्वरेने हाती आले, पण शहरातील महत्त्वाचे निकाल हाती यायला मात्र 5 वाजले होते। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये अपेक्षेनुसार शिवसेनेनं यश मिळवलं असतानाच भारतीय जनता पक्षानंही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत चांगलंच यश मिळवलं आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा दोघांनीही काही ठिकाणी पॅनल निवडून आणण्यात यश मिळवलंय। ठाणे महापालिकेची निवडणूक यंदा प्रथमच लढवणाऱ्या MIMने
मुंब्र्यात प्रभाग 33 मध्ये 2 जागा मिळवल्या आहेत। या निवडणुकीत दिव्याला फार मोठं महत्त्व आलं होतं, त्यामुळे सर्वच पक्षांनी दिव्याच्या 11 जागांवर लक्ष केंद्रित केलं होतं, पण तुलनेनं शिवसेनेला दिव्यात मोठं यश मिळालंय। दिव्यातील एकूण 11 जागांपैकी शिवसेनेनं 8 जागांवर, राष्ट्रवादीनं 2 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1 जागेवर यश मिळालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा दिव्यात होऊनही भारतीय जनता पक्ष दिव्यात खातेही उघडू शकलेला नाही। या निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वात प्रथम शीळ दिवा येथील प्रभाग क्रमांक 29 चा निकाल पहिला आला। राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना या प्रभागात विजय मिळाला। या निवडणुकीत अनेक विद्यमान आणि दिग्गजांना धक्का लागलाय। यात सलग 5 वेळा निवडून येणाऱ्या सुधाकर चव्हाण यांचा सेनेच्या परीक्षा सरनाईक यांनी पराभव केला। दुसरीकडे शिवसेनेचे माजी महापौर HS पाटील यांचा भारतीय जनता पक्षाच्या माजी उपमहापौरांनीच पराभव केलाय। सतत पक्ष बदल करणारे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांची मुलगी किरण टिकमानी हिचा या निवडणुकीत पराभव झाला, तर ठाण्याच्या काँग्रेसची धुरा सांभाळणारे मनोज शिंदे आणि त्यांचे बंधू शैलेश शिंदे या दोघांचाही या निवडणुकीत पराभव झाला। 2 वेळा शिवसेनेतर्फे निवडून आलेले नगरसेवक संजय सोनार यांचाही या निवडणुकीत पराभव झालाय। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिका निवडणुकीत अपेक्षेनुसार शिवसेना हाच सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून शिवसेनेचा भगवाच पुन्हा एकदा महापालिकेवर फडकला आहे। ठाणे महापालिकेवर निवडून आलेले सदस्य आणि त्यांचे पक्ष असे आहेत। प्रभाग क्रमांक 1 अ साधना जोशी शिवसेना, ब नम्रता घरत शिवसेना, क नरेश मणेरा शिवसेना, ड सिद्धार्थ ओवळेकर शिवसेना। प्रभाग क्रमांक 4 अ मुकेश मोकाशी भाजप, ब स्नेहा आमरे भारतीय जनता पक्ष, क आशादेवी शेरबहादूर सिंग भारतीय जनता पक्ष, ड संजय पांडे शिवसेना। प्रभाग क्रमांक 5 अ नरेंद्र सुरकर शिवसेना, ब जयश्री डेव्हिड शिवसेना, क रागिणी शेट्टी शिवसेना, ड परीक्षा सरनाईक शिवसेना। प्रभाग क्रमांक 6 अ वनिता डोंगरे राष्ट्रवादी, ब दिगंबर ठाकूर राष्ट्रवादी, क राधाबाई जाधव राष्ट्रवादी, ड हनुमंत जगदाळे। प्रभाग क्रमांक 8 अ देवराम भोईर शिवसेना, ब उषा भोईर शिवसेना, क निशा पाटील शिवसेना, ड संजय भोईर शिवसेना। प्रभाग क्रमांक 9 अ गंगेश कांबळे शिवसेना, ब अनिता गौरी शिवसेना, क विजया लासे शिवसेना, ड उमेश पाटील शिवसेना। प्रभाग क्रमांक 10 अ नजीब मुल्ला राष्ट्रवादी, ब अंकिता शिंदे राष्ट्रवादी, क वहिदा खान राष्ट्रवादी, ड सुहास देसाई राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 11 अ दीपा गावंट भाजप, ब नंदा पाटील भाजप, क कृष्णा पाटील भाजप, ड मिलिंद पाटणकर भाजप। प्रभाग क्रमांक 12 अ नारायण पवार भाजप, ब नंदिनी विचारे शिवसेना, क रुचिता मोरे शिवसेना, ड अशोक राऊळ शिवसेना, ड अशोक राऊळ भाजप। प्रभाग क्रमांक 13 अ अशोक वैती शिवसेना, ब निर्मला कणसे शिवसेना, क प्रभा बोरेटकर शिवसेना, ड संतोष वडवले शिवसेना। प्रभाग क्रमांक 15 अ सुवर्ण कांबळे भाजप, ब एकनाथ भोईर शिवसेना, क केवला देवी भाजप, ड विलास कांबळे भाजप। प्रभाग क्रमांक 17 अ एकता भोईर शिवसेना, ब संध्या मोरे शिवसेना, क प्रकाश शिंदे शिवसेना, ड योगेश जानकर शिवसेना।
प्रभाग क्रमांक 18 दीपक वेदकर शिवसेना, ब जयश्री फाटक शिवसेना, क सुखदा मोरे शिवसेना, ड राम रेपाळे शिवसेना। प्रभाग क्रमांक 20 मालती पाटील शिवसेना, ब शर्मिला गायकवाड शिवसेना, नम्रता पमनानी शिवसेना, भरत चव्हाण भाजप। प्रभाग क्रमांक संजय वाघुले भाजप, ब प्रतिभा मडवी भाजप, क मृणाल पेंडसे भाजप, ड सुनेश जोशी भाजप। प्रभाग क्रमांक 23 मिलिंद पाटील राष्ट्रवादी, ब अपर्णा साळवी राष्ट्रवादी, क प्रमिला केणी राष्ट्रवादी, ड मुकुंद केणी राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 26 अनिता किणे राष्ट्रवादी, ब दीपाली भगत काँग्रेस, क यासिन कुरेशी काँग्रेस, ड विश्वनाथ भगत अपक्ष। प्रभाग क्रमांक 28 दीपक जाधव शिवसेना, ब दर्शना म्हात्रे शिवसेना, क सुनीता मुंडे शिवसेना, ड रमाकांत मडवी शिवसेना। प्रभाग क्रमांक 29 बाबाजी पाटील राष्ट्रवादी, ब नादिराज सुरमे राष्ट्रवादी, क सुलोचना हिरा पाटील राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 30 हसीना शेख राष्ट्रवादी, ब हाफिज नाईक राष्ट्रवादी, क जाफर नोमानी अनवर शेख राष्ट्रवादी, ड सिराज डोंगरे राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 32 फरजान शेख राष्ट्रवादी, ब आश्रिन राऊत राष्ट्रवादी, क अशरफ पठाण राष्ट्रवादी, ड मेराज नईम खान राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 33 साजिया अन्सारी राष्ट्रवादी, ब शेख हाजरा MIM, क जमील नासिर खान राष्ट्रवादी, ड आझमी शाह आलम शाहिद MIM। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे महापालिकेवर अखेर अपेक्षेनुसार भगवा, शिवसेनेला सर्वाधिक जागा, सलग 7व्यांदा निवडणूक लढवणाऱ्या विलास सामंत यांचा नवख्या सुनेश जोशींकडून पराभव आणि ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या विविध पक्षातील नेते मंडळींच्या बहुतांश नातेवाईकांना मतदारांनी स्वीकारलं। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।